स्वागत एक मिनिट नाही होऊ शकते मंत्री झाल्यावर ते बुके खाली घ्या ना आणि चित्रकार झाल्यावर आमच्या विनंतीला मान देऊन आलं. मला नाही दिले मला पुढे जायचं दोन 5-10 मिनटं हां जागा आहे तुमची स्वतःची 5 एकरच्या कधी जागा आहे स्वतःची म्हणजे गेली 50-60 वर्षापेक्षा अधिक आहे. हे सगळे घ्यावं आणि जवळजवळ दुसरं आमचं काय म्हणणं माहिती आहे तर याला लागून पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूला एक फ्रंटेज आहे पूर्ण तो फ्रंटेज फार मोठी समस्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप आल्यानंतर फ्रंट आहे तो साहेब आम्हाला नगरपालिकेला पूर्ण कोकणचा दौरा कालपासून चालू केलेला आहे. प्रामुख्यानं नवी मुंबईपासून पाली आणि माणगाव, महाड, पोलादपूर हे सगळे संगमेश्वर, देवगड हे सगळे छोटे छोटे सुद्धा एस टी स्टँड आणि डेपो बघून काय सुधारणा करायला हवी, काय परिस्थिती आहे आणि त्यानुसार काय आपल्याला उपाययोजना भविष्यामध्ये करायची याची सगळी आमच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली असं निदर्शनास आलं की काही गोष्टी आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ईश्वराची देण आहे असं म्हणायला हरकत नाही की पूर्ण जागा सगळीकडे एस टी महामंडळाच्या एवढ्या सुंदर आणि चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आहे. त्या जर योग्य प्रकारे डेव्हलप केल्या आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीनं जर उपाययोजना त्यावर केल्या तर निश्चितपणे त्याला चांगले दिवस येऊ शकतील. आताच आमचे संदेश वारकर आहेत, राजन तेली आहेत, आमचे उपनेते आहेत, सगळ्यांनी मिळून ह्या कणकवलीच्या एस टी स्टँडवर जेव्हा आणलं तेव्हा मला असं वाटलं की या ठिकाणी जर व्यापारी तत्वावर आपण एक चांगल्या प्रकारचं बसस्टँडच्या ऐवजी बस पोर्ट केलं तर निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारचे दिवस या एस टी स्थानकाला येऊ शकेल आणि तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतो आहे. प्रामुख्याने बसेसची कमतरता असल्याचं सांगितलं जातं आहे. त्या बसेससुद्धा पुढल्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 30 ते 40 बसेससुद्धा ह्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून देण्याच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. कमतरता आहे ती कर्मचाऱ्यांची त्या बाबतीतसुद्धा आम्ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे एस टी महामंडळाच्या वतीनं आणि ऑगस्ट 15पर्यंत आम्ही कामगारांची सुद्धा जी काही टेम्पररी तत्वावर भरती करणार आहोत त्यातलं काही कामगारसुद्धा या ठिकाणी आम्ही देऊ. त्यामध्ये एस टीचे ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, कार्यशाळेचे कर्मचारी असतील. त्यामुळे एस टी महामंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा कोकणवासियांना द्यायला हव्यात त्या सगळ्या सुविधा 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रामुख्यानं उद्या एस टीचा एक 78वा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एस टी महामंडळाचं एक वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल. जी आता समजा शौचालय वगैरे दिसतात त्या ठिकाणी 5 रुपये 10 रुपये असे घेतले जातात प्रवाशांकडनं. उद्यापासून 1 रुपयासुद्धा प्रवाशांकडनं त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. ही एस टी स्टँडची जी काही स्वच्छता आहे ती स्वच्छता केली जात नव्हती ती आता दर 4-4 तासाला स्वच्छता केली जाईल. त्यामुळे एस टी स्टँड आमचं स्वच्छ राहील. ज्या बसेस आहेत ज्या सकाळी इकडनं सुटतात त्या बसेसचं यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं आम्ही साफसफाई करू आणि नंतरच एस टी स्टँडवरनं ती बस बाहेर पडेल अशा पद्धतीची योजना एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे आणि जेवढं काही महायुती सरकारच्या माध्यमातून एस टीला चांगले दिवस देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. ठीक आहे, ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळ सुविधा आणि सेवा देत असताना थोडे तोट्यात जाते परंतु शेवटी ही राज्य शासनाची एक गरज आहे. कारण सर्वसामान्य प्रवाशांची गरज ही राज्य शासनाची गरज असते आणि त्यामुळे भले तोट्यात जरी चालत असेल तरी मी एस टी महामंडळाच्या माध्यमातून दिवसाला 55 लाख प्रवाशांना सुविधा देत असतो आणि भविष्यामध्ये त्या देत राहतो. साहेब आपण लावलेलं आहे एकंदर जे प्रवासी दिवसाला 50 लाख प्रवासी फिरतात साधारण 600 ते 800 कोटीचा एक्स्ट्रा महसूल तुमच्याकडे जमा होतोय. न्यूज 18 मराठीने या संदर्भात सावंतवाडी स्थानकाचा पोलखोल केलेला होता. तिथे अशी स्थिती सर प्रश्न असा स्थिती अशी आहे की लोक जे आहेत ह्या लोकांना सुविधा नाही मात्र अधिकारी AC मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. ठीक आहे, कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारला आणि कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला उत्तरं दिली याची मला कल्पना नाही आहे. परंतु तुमचं हे पोलखोल करताना 600 ते 700 कोटी रुपये कुठून आले हे मलाही कळत नाही. एवढी काही ही मोठी अमाऊंट नसते. 2 रुपये अधिभार लावण्याच्या माध्यमातून आम्हाला साधारणतः त्यातनं 30 कोटी रुपयाच्या आसपास हा महसूल प्राप्त होईल आणि महसूल प्राप्त झाल्यानंतर एस टी महामंडळ आपल्या खिशातले 8 ते 10 कोटी रुपये टाकून
राज्यातील सगळ्या एस टी स्टँडवरची स्वच्छतेची मोहीम जी आहे, म्हणजे मी मगाशीच तुम्हाला म्हणालो, जर 4 तासांना स्वच्छता, त्याचबरोबर सगळी शौचालय ही मोफत प्रवाशांना आम्ही उद्यापासून देतो आहे. आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्या ड्रायव्हर कंडक्टरना त्यांना जी सोय आम्ही करतो आहे ती स्वच्छता, त्याचबरोबर त्यांचे शौचालयाची स्वच्छता, त्यांना गरम पाणी, एस टी स्टँडवर सर्व प्रवाशांना थंड पाणी, ह्या सगळ्या सुविधा आम्ही त्या ₹2 जो आम्ही स्वच्छता अधिभार देतो आहे त्यातून करतो आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या नाईलाजानं का होईना कराव्या लागतात, कारण एस टी महामंडळ हे साधारणतः 50% महिलांना प्रवासामध्ये सूट देत असते. 75% वर्षावरील जे प्रवासी असतात त्यांना मोफत सुविधा देत असतात. विद्यार्थी आहेत, अपंग आहेत, पत्रकार तुमच्यासारखे आहेत जे फोन करत असतात, त्यांनाही आम्ही मोफत सेवा देत असतो. आणि मोफत सेवा घेत असताना तुम्ही जर ₹2 अधिभार दिला तर मला असं वाटतं की पोलखोल करत असताना सत्य पोलखोल करणं काळाची गरज असते, कारण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून तुम्ही समाजामध्ये वापरत असतात. त्यामुळे माझ्या ह्या ज्या सूचना किंवा ही जी माहिती आहे त्या पोलखोल नंतर तुम्ही निश्चितपणे तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून द्यायच्या अपेक्षा. प्रवाशांना सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात एसटीचा वापर केला जातो, मात्र एसटीच्या बसेस आहेत त्या फुटक्या आहेत. आता सगळ्या ज्या फुटक्या तुटक्या बसेस आहेत त्या आम्ही सगळ्या आता बाहेर काढतोय, कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतोय. त्याचं पूर्णपणे आम्ही बाहेर काढायच्या सूचना मी एस टी महामंडळाला दिलेल्या आहे. 8,000 नवीन बसेस आम्ही घेतलेल्या आहेत. आणि आता तुमच्या समक्ष सांगतो की कणकवलीला ज्या काही सुविधा पाहिजेत आणि जेवढ्या बसेस पाहिजे तेवढ्या बसेस मी देण्याच्या सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि अशा गळक्या कुठल्या असतील तर DC आहेत ना, दिसली रस्त्यावर दिसली तर बघा, या गळकी एक बस दिसली नाही पाहिजे, मला सांगतो सगळ्या स्टॅपमध्ये टाकून द्या. तुम्हाला किती बसेस पाहिजेत? 65 पाहिजे. ठीक आहे, यांना लगेच 65 बसेसची मागणी केलेली आहे. त्या 65च्या 65 बसेस मी पुढल्या 3 महिन्यामध्ये देण्याची व्यवस्था करतो. साहेब, मोदी कारची घोषणा मोस्टली केल्यानंतर तुमचे प्रयत्न राहणार की 100% सिंधुदुर्गात पर्यावरणमुक्त EV देण्यात येईल? पूर्ण सिंधुदुर्ग नाही, माझ्या दृष्टीनं राज्यामध्ये 2035 पर्यंत एस टी महामंडळाच्या सर्व बसेस या EV असतील अशा प्रकारची योजना महामंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवलेली. आणि तशा पद्धतीनं आता एस टी महामंडळ ज्या आता आम्ही बसेस घेतलेल्या आहेत 8,000, त्यानंतर एकही बस ही आम्ही आता डिझेलची घेणार नाही, सर्व बसेस आम्ही EVच्या घेत आहोत. फक्त प्रश्न असा आहे की EVच्या बसेस आम्ही घेऊ, परंतु शेवटी सगळीकडे चार्जिंग स्टेशनची गरजसुद्धा असते. ती चार्जिंग स्टेशनची आम्हाला पूर्तता करावी लागणार. तर आम्ही पहिलं चार्जिंग स्टेशन बनवणार आहोत आणि नंतर EVच्या बसेस घेणार आहोत. त्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे उपमुख्यमंत्री आणि नेते साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त EVच्या पर्यावरणपूरक बसेस ज्या आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. फार जवळचे मित्र आहेत आणि आज नाहीत. बघा, एका बाजूला राजन तेली आहे, दुसऱ्या बाजूला संदेश पारकर आहे, मध्ये प्रताप धनुष्यबाण कधी घेणार आणि आमच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहे. त्यामुळे जो रामाचा धनुष्यबाण आहे आणि शिवधनुष्य घेऊनच त्यांनी राजकीय आपल्या याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते जरी मनानं आमच्या सोबत असले तरी तणानं नसले तरी निश्चितपणे भविष्यामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब तो निर्णय घेत असतात. नंतर NCP लढत असताना, तटकर लढत असताना बंडखोरी महेंद्र नाही, बघा, महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तिकिटांचं वाटप म्हणजे किंवा ज्या 17 जागा आहेत त्या 17 जागा कोणी किती लढवाव्या याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेला आहे. आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकदा जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला 100% मानावाच लागतो. काही बंडखोरी वगैरे होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब पक्षाचं नेतृत्व करत असताना ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तेथील नेत्यांना विश्वासात घेऊनच भविष्यातली रणनीती आखतील. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून 22 जूनला 17च्या 17 जागा निवडून आलेल्या तुम्हाला दिसतील. वाढवला तरी जे प्रवासी आहेत त्यांना विशेष सेवा देण्यासाठी काय मोहीम आखणार आहात काय? बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की हे जी आता विशेष सेवा जी आहे ती आपण देतोय. आपण नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक स्थानकावर 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली म्हणून आपण मोफत वाचनालय देतोय. कणकवली बस स्थानक, कणकवली बस डिव्हिजनल ऑफिस आणि तेलरे बस स्थानक या तिन्ही ठिकाणी आम्ही PPP तत्वावरचं बस पोर्ट निर्माण करतो. त्यामुळे आज जरी बस स्टेशन अशा परिस्थितीत असेल तरी भविष्यामध्ये एअरपोर्टच्या ज्या सुविधा आहे त्यातल्या म्हणजे मी तेवढं मोठं म्हणणार नाही पण त्या लेवलच्या सुविधा
एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवासी जे 55 लाख प्रवासी दिवसा आमच्या गाडीतून प्रवास करत असतात त्यांना देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. साहेब, वाहन आणि चालक आहे त्यांची देखील मोठी कमतरता आहे एकंदरीत या चालकांना. ती आहे, मी सांगितलं मगाशी की 900 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, परंतु त्यातल्या जास्त जागा या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही टेम्पररी तत्वावर भरतोय आणि त्यांना देऊ. परमनंटसुद्धा जवळजवळ 18,000 जी पदं आहे त्याची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केलेली आहे. ती मंजूर केल्यानंतर राज्य शासनाकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय आणि परमनंट भरतीसुद्धा आम्ही करणार, परंतु तात्पुरत्या स्वरूपात भरतीपत्र आम्ही काही महिन्यामध्येच करतो. दीपक